मंडळी, एक प्रसंग तुम्हाला सांगू वाटला. आज गेली एक 7 ते 8 महिने मी आपल्या या व्यवसायात आहे. तर याच्यात आल्यापासून माझ्या एक गोष्ट म्हणजे लक्षात कशी आली की भरपूर लोक म्हणतात की दादा तुम्ही आहे ना 30-40 एक्स्ट्रा मटेरियल बनवत जा, तुम्ही 4-5 लाद्या एक्स्ट्रा ठेवत जा. प्रयत्न माझा हाच असतो की एक्स्ट्रा ठेवावं, पण तुमच्या प्रेमामुळे तुमच्या आशीर्वादामुळे जर कधीतरी लवकर मटेरियल संपलं तर त्याच्यात मी तरी काय करणार. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतच असतं की शक्यतो तुम्ही लवकर या. लेट जर झालं तर कधी कधी मटेरियल संपलेलं असतं. आता शुक्रवारचाच एक प्रसंग आहे आपला. शुक्रवारच्या दिवशी मी दिवसभर शॉपवर होतो, घरी गेलोच नव्हतो. तर काय झालं, दिवसभर शॉपवर होतो त्याच्यामुळे आपलं मटेरियल बनवलं होतं मी कॅल्क्युलेशनच्या पेक्षा जास्त, पण लवकर संपलं. कारण तुमचं एवढं प्रेम, त्याच्यामुळे लवकर मटेरियल संपलं. आणि ज्यांना कोणाला नंतर वडापाव मिळाले नाही किंवा मोमोज मिळाले नाही त्यांना खरं मी सॉरी म्हणतो. पण मला असं वाटतं पर्सनली की 30-40 एक्स्ट्रा वडे बनवण्यापेक्षा आणि नंतर ते टाकून देण्यापेक्षा जर राहिले तर कुणाच्या तरी मुखात जावे, पण राहूच नाही. कारण का आपण एवढं मोला महागाचं चांगलं व्यवस्थित बनवतो आणि ते फेकून देणं मला बरोबर वाटत नाही. त्याच्यामुळं एखाद्या वेळेस आहे ना थोडं कमी पडलं तरी चालेल, पण फेकून देता यायला नको. कारण की कधी कधी कोण नसतं पण ते मटेरियल राहिलेलं घ्यायला, की वडे पण घ्यायला कोण नसतं, पाव घ्यायला कोण नसतं, मग ते फेकून द्यावं लागतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की बाबा जर मटेरियल बनवलं आणि ते संपलं असेल ना, त्यानंतर जर कोणाला तर त्यांना खरंच सॉरी की बाबा तुम्हाला नंतर भेटत नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊ शकता, पण ते मटेरियल जर राहिलेलं असेल तर ते मला फेकावं लागेल जर समजा कोणी घेतलं नाही तर. ही गोष्ट एक महत्वाची मला तुम्हाला सांगायची, म्हणून तुम्ही ही गोष्ट खरंच समजून घ्या. म्हणजे